नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात 48 तासाचा अंदाज देणार आहे. कारण आपण संध्याकाळचा 48 तासाचा व्हिडिओ हा 1 मे पासून देणार होतो, परंतु तसं पावसाळी वातावरण काही तयार होत नसल्यामुळे आपण तो टाळून आता आजपासून घेणार आहोत. उद्या 14 तारीख आहे. 15 तारखेपासून आपण हा व्हिडिओ घेण्याचं ठरवलं होतं, परंतु वातावरणात बदल होतोय, त्यामुळे आपण 14 तारखेलाच त्याची सुरुवात करतो आहोत. आज 13 तारीख, उद्या 14 तारखेचा अंदाज आहे. त्या म्हणजे आपण जानेवारी ते 30 एप्रिलपर्यंत हा 48 तासाचा अंदाज आपण या 4 महिन्यासाठी सकाळी घेणार आहोत आणि रेग्युलर जे पेड मेंबर आहेत त्यांना 10 दिवसाचा अंदाज हा कायमस्वरूपी वर्षभर मिळणार आहे. मात्र आजपासून पुढे संध्याकाळचा 48 तास आणि सकाळचा 5 दिवसाचा असा 2 व्हिडिओ आपल्याला चॅनलवर येतील आणि ते आपल्या चॅनलवरून प्रसिद्ध देखील होतील. कारण मान्सून जसा जवळ येतोय तसा आपल्याला या बदलाची गरज होती. कारण 5 दिवसाचा अंदाज ॲक्युरेट येतो आणि त्यातली त्यात 48 तासाचा अंदाज हा 100% ॲक्युरेट येतो आणि त्यामुळे आपल्याला या अंदाजाची गरज आहे शेतकऱ्यांसाठी आणि त्या दृष्टीने आपण हा बदल केलेला आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची, आपण फेसबुक आणि इंस्टाग्राम या दोन्ही व्यवस्था सुरू केलेल्या आहेत. ज्यांना पेड मेंबरशिप दिल्यानंतर जो व्हिडिओ दिला जातो त्यामधला काही महत्त्वाचा 10 दिवसाचा क्लिप्स 1-1 मिनिटाच्या आपण 2 क्लिप्स त्या ठिकाणी दररोज देत असतो आणि त्या क्लिप्समुळे जी काही 5 दिवसाच्या अंदाजा मिळणारे आमचे संपूर्ण मेंबर आहेत त्यांची गरज 10 दिवसाची भागेल या हेतूने आम्ही तो अंदाज सुरू केलेला आहे. तो काही संपूर्ण 10 दिवसाचा अंदाज नसेल, परंतु एक थोडी हिंट आपल्याला अंदाजाची मिळू शकते आणि त्या दृष्टीने तो अंदाज सुरू आम्ही केलेला आहे. दुसरी गोष्ट, आपण आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि तो म्हणजे आपण एक व्हॉट्सअप चॅनल सुरू केलं आहे, ज्याच्यावर आपल्याला 1 लाख, 2 लाख, 3 लाख असे कितीही मेंबर घेता येतात. कारण प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर एखादा महत्त्वाचा मेसेज मला पाठवणं शक्य नसतं आणि मग तेव्हा मी या व्हॉट्सअप ग्रुपवर जर 1,00,000, 2, 3 लाख आपले सभासद एकत्र आले तर मग मला त्या ठिकाणी एकच पोस्ट टाकली तर मग व्हिडिओ येणार आहे, व्हिडिओ येणार नाही, हवामानात काय बदल झाला आहे, नेमकी महत्त्वाची काही सूचना असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही एरियातला पाऊस असेल त्या संदर्भातली सूचना असेल तर त्या ठिकाणी मला ती देणं शक्य होणार आहे. आणि या सर्व बाबींच्या लिंक आज मी या व्हिडिओच्या खाली देणार आहे आणि त्या व्हिडिओच्या मग इन्स्टा असेल, फेसबुक असेल किंवा नवीन व्हॉट्सअप चॅनल असेल या लिंक दिलेल्या आहेत आणि त्या लिंकवर जाऊन आपण तो सबस्क्राईब करायचा आहे आणि इन्स्टाला आणि फेसबुकला फॉलो करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला 1-1 मिनिटाचे व्हिडिओ मिळतील. फेसबुकवर आपल्याला मोठा देखील व्हिडिओ मिळेल. त्यामुळे ह्या दृष्टीने आपण या ठिकाणी जॉईन होणं आवश्यक आहे. समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये आपण बघतो की बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र हे आता हळूहळू डिप्रेशनमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे आणि सुरुवातीलाच आपण त्याचा अंदाज दिलेला आहे. शक्यतो हे या दिशेने म्यानमारच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे. आपण या ठिकाणी बघतो की वेदर आणि रडार या मॉडेलनुसार आपण जर पुढच्या 48 तासाचा अंदाज बघितला तर आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी आता लाईव्ह दिसतंय की चंद्रपूर आणि या भागामध्ये म्हणजे वर्धा, यवतमाळच्या काही भागामध्ये सध्या पावसाची परिस्थिती आहे. नांदेडपासून तर या म्हणजे अहिल्यानगर, बीड या सर्व भागामध्ये अगदी गोव्यापर्यंत आपण बघतो की या भागामध्ये देखील आज पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यानंतर नाशिकच्या पूर्व भागामध्ये देखील आज पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली होती. मात्र आपण जर नंदुरबार, जळगाव या भागामध्ये बघितलं तर जळगावच्या दक्षिणेला थोडं वातावरण बदललेलं आहे. अमरावतीपासून तर अगदी नागपूरपर्यंत या ठिकाणी देखील ढगाळ परिस्थिती म्हणजे स्थानिक वातावरण तयार झालेलं आहे. तर ही आजची परिस्थिती आहे. उद्या दुपारनंतर महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते या ठिकाणी घाटमाथ्यावर. त्यानंतर सांगलीच्या काही भागामध्ये आणि सोलापूरच्या पूर्व भागामध्ये उद्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. थोडी शुक्रवारची परिस्थिती बघितली तर मात्र आपल्याला सोलापूरच्या आणि लातूरच्या दरम्यान पावसाळी परिस्थिती दिसते. त्यामुळे या हवामानात काय बदल होतो यावर आपण लक्ष देणार आहोत. IFS मॉडेलनुसार म्हणजे GCMW मॉडेलनुसार जरी बघितलं तर घाटमाथ्यावर अगदी नाशिकपर्यंत आणि सोलापूर, सांगली, लातूर याच भागात पावसाचा अंदाज
उद्या देखील देण्यात आलेला आहे. वातावरणात काही फारसा बदल होणार नाही, परंतु अगदी नांदेडपासून तर सिंधुदुर्ग रत्नागिरीपर्यंत दक्षिणला महाराष्ट्राच्या पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि घाटमाथ्यावर नाशिकपर्यंत पावसाचं वातावरण आहे. 15 तारखेला आपण जर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा अंदाज बघितला तर केवळ आपल्याला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातच पावसाची शक्यता आहे. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, धाराशिव आणि सोलापूर, बीड आणि अहिल्यानगर दक्षिण या भागातच पावसाची शक्यता आहे. अगदी नांदेड, परभणीच्या थोड्याफार भागात हे वातावरण असू शकतं, असा IFS मॉडेलचा अंदाज. आयकॉन मॉडेलने देखील पूर्व विदर्भासहित दक्षिण मराठवाडा, मग यामध्ये नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर, पुणे आणि साताऱ्यापर्यंत पावसाचा अंदाज दिला आहे. परंतु उद्या तसं वातावरण कमी दाखवलं. 15 तारखेला 5 वाजेपर्यंत देखील पूर्व विदर्भ आणि दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातच पावसाचा अंदाज आयकॉन मॉडेलने दिला आहे. बाकी विशेष वातावरण नाही. आपण जर बघितलं तर ISM मॉडेलनुसार आज रात्री लोणार, पुसद, नांदेडच्या दरम्यान पावसाळी परिस्थिती असू शकते. उद्या देखील सोलापूर पूर्व भागामध्ये, सांगलीमध्ये जोरदार पावसाची शक्यता गारपिटीसहित आहे. आणि विशेष म्हणजे उद्या रात्री सांगली परिसरामध्ये खास करून आपण बघतो की मिरज ते जामखंडीपर्यंत मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण निर्माण होईल. अगदी निपाणीपासून बघतो की आज रात्री देखील आयकॉन मॉडेलनुसार सांगलीच्या काही परिसरामध्ये, लातूरच्या परिसरामध्ये किंवा अगदी उत्तर छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. उद्या कोकण किनारपट्टीला अधिक ढगाळ परिस्थिती उशिरापर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरणीय बदल म्हणजेच काही पावसाळी परिस्थिती रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या भागात होण्याची शक्यता आहे. सोलापूरच्या भागात, कोल्हापूर, सांगलीच्या भागातही वातावरण असू शकतं. 15 तारखेला दुपारनंतर पुन्हा सातारा, कोल्हापूर, सांगली भागात वातावरण बदलू शकतं, अशी थोडी शक्यता आहे. 15 तारखेचं वातावरण आपण बघतो, परंतु कोणत्याही मॉडेलने फार वातावरण दाखवलेलं नाही आहे. स्थानिक वातावरण जसं बनायला लागेल तसा आपण त्याचा अंदाज आपल्या व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून देऊ. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.